तर परभणी जिल्ह्यामध्ये लाखो हेक्टर पिकं पाण्याखाली गेली आहेत। गोदावरीमुळे आलेल्या पुराचा कमरे एवढ्या पाण्यातनं ड्रोननं नुकसानीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पंकज क्षीरसागर यांनी। परभणी जिल्ह्यात अक्षरशः आभाळ फाटल्याचं चित्र आहे, कारण 22 मंडळांमध्ये अतिवृष्टी झालेली आहे। मी सध्या पाथरी तालुक्यातील गुंज या शिवारामध्ये आपण बघू शकतो की हे सर्व शेत आहे, नदी नाहीये, कारण गोदावरी काठचा हा सर्व शिवार आहे। गुंज असेल, गोंडगाव असेल, इतर गावांचं शिवार आहे आणि या शिवारामध्ये गोदावरीला आलेला पूर आपण बघू शकतो। कमीत कमी मांडी एवढं पाणी झालेलं आहे आणि या पाण्यामध्ये शेतकऱ्यांचे सर्व स्वप्न जे आहेत ते वाहून गेलेले आहेत। कारण आपण बघू शकतो की हा कापूस आहे, कापूस हा माझ्या कमरे एवढा झाला होता, मात्र या कापसामध्ये आपण बघू शकतो की किती मोठ्या प्रमाणावर पाणी आहे। जायकवाडीच्या धरणातून पाणी सोडण्यात आलेले आहे, माजलगाव धरणातून पाणी सोडण्यात आलेले आहे आणि या पाणी गोदावरीला अभूतपूर्व असा पूर आलेला आहे। 5 एकर मध्ये सोयाबीन आणि कापूस पेरला होता। आमचा पूर्ण 2.5 लाख रुपये खर्च झाला होता आतापर्यंतचा, आणि सोयाबीन आता 2 दिवसामध्ये काढायला आलं होतं। आता ते चक्क पाण्यानं सर्व झाकून गेलेलं आहे। सोयाबीनवर कमरा इतकं पाणी झालं आणि कापसाचे उघड शेंडे उघडे येत आणि कापूस सुद्धा हे बोंड फुटलेले येत। आता हे पण आता याचनी साऱ्याला होता आणि पूर्ण खर्च होऊन गेलेला शेतीचा सगळा। आता फक्त पदरात पीक घ्यायचं होतं, तेवढं सुद्धा निसर्गानं आम्हाला घेऊ दिलं नाही हातामध्ये। आणि शासन याला काय मदत करणार आहे? आणि शासनाकडे आमची अपेक्षा आहे की हेक्टरी 50,000 60,000 रुपये तरी आम्हाला किमान द्यावेत आणि ह्याच्यातून आम्हाला दुकानदाराच्या काही उधारी भागण्यात येईल। आपण बघू शकतो शेतकऱ्यांनी पुढच्या वर्षभराचं जे आर्थिक गणित बांधलेलं असतं या खरीप हंगामावर पूर्ण त्याच्यावर पाणी फिरल्याचं चित्र पाहायला मिळते। आता सर्व शेतकऱ्यांची आस जी लागलेली आहे सरकारच्या भरीव मदतीकडे, कारण पुढे दिवाळी आहे, दसरा आहे, हे सण साजरे करायचे कसे असा प्रश्न या शेतकऱ्यांना पडलाय। कॅमेरा पर्सन व्यंकटेश आणि ड्रोन ऑपरेटर वैजनाथराव रेंगे यांच्यासह पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, पाथरी, परभणी।